आदरणीय गुरुजनास नमन. मी राजेंद्र इवाळे, प्रथम वर्ष MA पाली. आपणासमोर चुल निद्देसो यातील खग्ग विसान सुप्तो निद्देसो यातील गाथा क्रमांक 128 सादर करणार आहे. गाथा सादर करण्यापूर्वी बुद्धाचे जे 3 प्रकार आहेत त्याबद्दल संक्षिप्तपणे माहिती सांगतो. पहिला प्रकार आहे सम्यक संबुद्ध, जे स्वतः ज्ञान प्राप्त करून 4 आर्य सत्याचे ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहे आणि दुःखमुक्तीचा मार्ग सापडलेला आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुखासाठी जे उद्देश करतात त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. दुसरा प्रकार आहे श्रावक बुद्ध. सम्यक संबुद्धाचा उपदेश ऐकून 4 आर्य सत्याची ज्यांना जाणीव झालेली आहे आणि ज्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सापडलेला आहे आणि ज्यांनी अर्हंत पद प्राप्त केले आहे ते श्रावक बुद्ध म्हणतात. तिसरा प्रकार आहे पश्चेत बुद्ध. पश्चेत बुद्ध यांनी सुद्धा स्वतः बोधी ज्ञान प्राप्त केलेले आहे, परंतु दुःखमुक्तीसाठी ते बहुजन हिताय बहुजन सुखासाठी ज्या माणसात फिरत नाहीत, त्याऐवजी तलवारीसारखे शिंग असलेल्या गेंड्याप्रमाणे ते एकटेच राहणे पसंत करतात. एकटे का राहावे आणि एकटे राहण्यामागचा काय उद्देश आहे, ते कशा प्रकारे योग्य आहे हे ह्या गाथेतून आपण पाहूया. थेर सारिपुत्त यांनी खग्ग विसान सुप्त निद्देसो याचे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. त्यास पाली निद्देसो असे म्हणतात. पश्चेत संबुद्ध जे राग, लोभ, मोह, द्वेष याच्यापासून मुक्त झालेले आहेत आणि ज्यांना आसक्तीपासून कोणत्याही आसक्तीमध्ये अडकलेले नाहीत, म्हणूनच ते पश्चेत संबुद्ध आहेत. चातो दिसो अपट्टी घोच होती संतु समानो इतरीतरेन परिसय्यान सहिता अचंबी एकोचरे खग्ग विसाण कप्पो. चारही दिशाने येणाऱ्या अडथळ्यापासून अबाधित राहून कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट व समाधानी राहतो. कोणत्याही संकटात धोकादायक परिस्थितीत स्वतः अविचल राहतो. तलवारीच्या पात्याप्रमाणे शिंग असलेल्या गेंड्याप्रमाणे फिरत असतो. चातू दिसो पट्टी गोच होती. चारीही दिशा म्हणजे पश्चेत संबुद्ध प्रेममय दया भावनेची मैत्री कुशल चित्ताने एका दिशेला प्रसारित करतो, तसेच दुसऱ्या, तसेच तिसऱ्या, तसेच चौथ्या म्हणजेच ऊर्ध्व दिशा, अधो दिशा, तिरक्या दिशा या सगळीकडे सर्वव्यापी लोकात ही प्रेममय दया भावनेची मैत्री कुशल चित्ताने भरपूर मोठ्या प्रमाणात अप्रमाणित शांततेसाठी व दुःखमुक्तीसाठी प्रसारित करतो. करुणासह, हर्षोल्लासासह, समतेसह कुशल चित्ताने एका दिशेला प्रसारित करीत फिरतो, तसेच दुसऱ्या तथा तिसऱ्या, चौथ्या अशा प्रकारे दुःखमुक्ती प्रसारित करीत असतो. चारही दिशा अडथळ्यापासून अबाधित होतात. प्रेममय मित्र भावनेत संयत होऊन पूर्णपणे पूर्व दिशा तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. पूर्णपणे दक्षिण दिशा तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. संपूर्ण पश्चिम दिशा तेथील प्राणी मात्रास अनुकूल होते. पूर्णपणे उत्तर दिशा तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. पूर्व दिशेची अनुदिशा उपदिशा आग्नेय तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. पूर्ण दक्षिण दिशेची अनुदिशा नैऋत्य तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. पूर्ण पश्चिम दिशेची अनुदिशा वायव्य तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. पूर्ण उत्तर दिशेची अनुदिशा ईशान्य तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होते. सर्व खाली तळाच्या दिशा तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होतात. सर्व ऊर्ध्व वरच्या दिशा तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होतात. पूर्णपणे एकंदर सर्व दिशा त्यांच्या केंद्रबिंदूसह तेथील सकल प्राणी मात्रास अनुकूल होतात. करुणेत संयत, मुदितामध्ये संयत, समतेने उपेक्षा संयत, पूर्ण
पूर्व दिशा तेथील सकल प्राणीमातास अनुकूल होतात. वरील प्रमाणे संपूर्ण दिशा त्याच्या केंद्रबिंदूसह तेथील सकल प्राणीमात्रास अनुकूल होतात. आता चारही दिशा कोणत्याही अडथळ्यापासून अबाधित राहतात. संतु सम्मानो इतरितरेन, कोणत्याही प्रकारच्या चिवरात वस्त्रात तो पच्चेक संबुद्ध संतुष्ट असतो. जे काही असे असेल त्या त्या कोणत्याही प्रकारच्या चिवरात संतुष्ट राहण्याचा त्याचा गुणधर्म असतो. तो कधीही अयोग्य पद्धतीने चुकीच्या मार्गाने चिवर मिळवण्यासाठी कोठे जात नाही. कोणत्याही चिवराचा लाभ घेत नाही ना त्यात उत्साह दाखवतो. मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या चिवरात त्याला रस नसतो. त्यात अडकत नाही, लोभात पडत नाही की आनंदही दर्शवत नाही. अज्ञानात राहून उपभोग घेण्यात असलेला धोका ओळखतो. तो कशाही आणि कोणत्याही चिवरात स्वतःला संतुष्ट ठेवतो. ना स्वतःला कमकुवत ना बलशाली मानतो. तो दुसऱ्यांचा कधी तिरस्कार अथवा घृणा करत नाही. खरोखरच अशी ही व्यक्ती जिथे दक्ष, सावध, उत्साही, सतर्क व विचारवंत असते असे बोलणारा पच्चेक संबुद्ध सर्वश्रेष्ठ आर्यवंशाचा असणारा पुरातन काळापासून स्थिर उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट राहतो. भिक्षापातात कशीही भिक्षा मिळो त्यात संतुष्ट असतो. बसण्यासाठी, झोपण्यासाठी कसेही आसन मिळो त्यात तो संतुष्ट असतो. आजारपणातील औषधी व गरजेच्या असणाऱ्या वस्तू कशाही मिळो अथवा न मिळो त्यात तो संतुष्ट असतो. आजारपणातील औषधी व गरजेच्या असणाऱ्या वस्तू कशाही असल्या तरी स्वतः संतुष्ट राहण्याचा त्याचा गुणधर्म आहे. आजारीपणात लागणारे औषधे व गरजेच्या दैनंदिन वस्तूचा तो लाभ घेत नाही अथवा उत्साह दाखवत नाही. मिळत असलेल्या आजारपणातील औषधी व दैनंदिन गरजेच्या वस्तूत त्याला रस नसतो ना त्या बंधनात अडकतो. लोभात पडत नाही की आनंदातही होत नाही. अज्ञानात राहून उपभोग घेण्याचा धोका तो ओळखतो. मिळणाऱ्या कसल्याही प्रकारच्या आजारपणातील औषधी व दैनंदिन गरजेच्या वस्तूत तो संतुष्ट राहतो. ना स्वतःला कमकुवत वा खूप बलशाली मानतो. तो कधीही दुसऱ्यांचा द्वेष, घृणा अथवा तिरस्कार करीत नाही. खरोखर अशी ही व्यक्ती तिथे दक्ष, सावध, उत्साही, सतर्क व विचारवंत असते असा बोलणारा शीलवंत सर्वश्रेष्ठ आर्यवंशी पच्चेक संबुद्ध प्राचीन काळापासून स्थिर ताट उभा आहे व कशाही कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट राहतो. परिसंयान संहिता अछम भीती, धोक्याच्या परिस्थितीतही अविचल. धोके, दोन प्रकारचे धोके, प्रगट धोके आणि अप्रगट धोके. छुपे धोके. प्रगट धोके कोणते? सिंह, वाघ, चित्ता, अस्वल, तरस, लांडगा, म्हैस, हत्ती, साप, विंचू, गोम, चोर, घोडे, माणसे किंवा केलेली कृत्ये किंवा न केलेली कृत्ये किंवा नेत्ररोग, कर्णरोग, मुख रोग, दंतरोग, नाकाचे आजार, जिभेचे आजार, शरीराचे आजार, डोक्याचे आजार, मणक्याचे आजार, अस्थमा, सर्दी, गरमी, ताप, पोटाचे आजार, मूर्छा, अतिसार, मूळव्याध, पटकी, हत्ती रोग, त्वचा रोग, तणशी, अपस्मार, दात, खास, खरूज, नायटा, रक्तपित्त, मधुमेह, लकवा, फोड, भगंदर, पित्तकोप, कफाचे आजार, वातरोग, बाह्य कारणामुळे होणारे रोग, ऋतू बदलामुळे होणारे रोग, विषम आहारामुळे होणारे रोग, इतर कारणामुळे होणारे रोग, स्वतःच्या कर्मामुळे होणारे रोग, थंडी, ऊन, भूक, विष्ठा, मूत्र, तृष्णा, माशी, मच्छर यांच्या दंशातून होणारे रोग इत्यादी अशा रीतीने यांना प्रगट धोके म्हटले जातात. कत्मे पटिच्छप न परिसय्या. अप्रगट व गर्भित धोके कोणते? कायेद्वारे गैरवर्तन, वाचेद्वारे गैरवर्तन, मनाद्वारे होणारे गैरवर्तन, जसे विषयासक्तीची बाधा, द्वेषाची बाधा, आळस, बेचैनी, निष्क्रियता यांची बाधा, गर्वाची बाधा, संशयाची बाधा, तसेच राग, द्वेष, मोह, क्रोध, वैरत्व, शत्रुत्व, दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल आकस, ईर्ष्या, मत्सर, कपट, फसवणूक, विश्वासघात,
जीवित प्राणीमात्राच्या समावेशामुळे होणारे धोक्याचे स्तंभ, मान, अभिमान, गर्विष्ठपणा, निष्काळजीपणा, सर्व प्रकारचे क्लेश, सर्व प्रकारचे दुर्वर्तन, सर्व प्रकारचे ताण व चिंता, सर्व प्रकारच्या आसक्तीचा होणारा जळफळाट, सर्व प्रकारचा संताप, सर्व प्रकारचे असणारे अकुशल संस्कार इत्यादी या सर्वांना अप्रगट व गर्भित धोके म्हटले जाते. परिसय्यती केन ठेन परिसय्या. कसे आहेत हे धोके? मात करण्यास अवघड असे धोके, नुकसान व हानीस कारणीभूत असणारे धोके, सुप्त अवस्थेत असणारे धोके. या धोक्यावर कसे प्राबल्य मिळवायचे? 30 व्यक्ती या धोक्यावर मात करण्यास सक्षम असते, जी हानी व नुकसान करणाऱ्या धोक्यावर विजय मिळवते. त्या धोक्याचे दमन करून, त्यावर नियंत्रण मिळवून, त्यावर प्राबल्य मिळवून त्याला चिरडून टाकते. तर हेच असते धोक्यावर प्राबल्य मिळवणे. कथम परिहानाय संवंततीति परिसय्या. अस्तित्वात असलेल्या धोक्याचा नाश कसा होईल? कुशल धम्माच्या अनुसरणामुळे धोक्याला प्रतिबंध होऊन त्याच्या अस्तित्वाचा नाश होईल. कोणत्या कुशल धम्मामुळे? योग्य मानसिकता, योग्य अनुसरण, संतती सेनेचा योग्य मार्ग, तारतम्य व बुद्धीचा मार्ग, धर्माच्या निष्ठाच्या अनुरूप मार्ग, शील पालन, इंद्रियावर पूर्ण नियंत्रण, भोजनावर नियंत्रण, आधुनिकीकरण, जागरूकता व सावधपणा, सती व प्रज्ञेत प्रतिष्ठित होणे. 4 सतीपट्टान, 4 फाउंडेशन ऑफ माइंडफुलनेस. ध्यान उपयोजन: कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना, धम्मानुपसना. 4 सम्मपधान, 4 राइट एफर्ट्स. संवर पधान, पहान पधान, भावना पधान, अनुरक्षण पधान. 4 इत्तिपाद, 4 रोड्स टू पॉवर. चंद समाधि, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटेंशन. वीर्य समाधि, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनर्जी. चित्त समाधि, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्शियसनेस. विमर्श समाधि, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्वेस्टिगेशन. पंच इंद्रिय, 5 फैकल्टीज. श्रद्धा, फेथ. वीर्य, एनर्जी. सती, माइंडफुलनेस. समाधि, कॉन्सन्ट्रेशन. पय्या, विजडम. पंचबल, 5 स्पिरिचुअल पावर्स. श्रद्धा बल, वीर्य बल, सती बल, समाधि बल, पय्या बल. सत्तन्न भोजंग, सत्त भोजंग, 7 फैक्टर्स ऑफ एनलाइटनमेंट. सती संभोजंग, धम्मो विचय संभोजंग, इन्वेस्टिगेशन ऑफ लॉ. वीर्य संभोजंग, एनर्जी. पिति संभोजंग, रैप्चर. पसद्दी संभोजंग, ट्रैंक्विलिटी. समाधि संभोजंग, कॉन्सेंट्रेशन. उपेक्षा, इक्वानिमिटी. आर्य अष्टांगिक मार्ग, नोबल 8 फोल्ड पाथ. शील, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीवो. समाधि, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधि. प्रज्ञा, सम्मा दिट्टी, सम्मा संकल्पो. ध्यानोपयोजन: अशा प्रकारे कुशल धर्माच्या अनुसरणामुळे धोक्याला प्रतिबंध होऊन त्याच्या अस्तित्वाचा नाश होतो. हाच आहे अस्तित्वात असणाऱ्या धोक्याचा ह्रास. कथम तत्र संयाती परिसय्या. सुप्त अवस्थेतील धोके कोणते? आत्तामध्ये मी, माझे चित्त, पाप व अकुशल धर्माची जेथे उत्पत्ती होते. जसे बिळात बिळातील प्राणी झोपलेले असतात, पाण्यात पाण्यातील प्राणी झोपलेले असतात, वनात वनातील प्राणी झोपलेले असतात, झाडाजवळ झाडाखाली प्राणी झोपलेले असतात, त्याचप्रमाणे या आत्तात मी व माझ्यात पाप व अकुशल धर्माची चित्ताची उत्पत्ती होत राहते. हेच सुप्त अवस्थेतील धोके असतात. उत्त हेतं भगवता. भगवान त्यावेळी म्हणाले, भिक्खूंनो,
एखाद्या गडावर राहणारे चेले गुरुसोबत कोणतेही दुःख न करता सुखाने राहतात. भिक्खूंनो, गडावर राहणारे चेले गुरुसोबत दुःख न करता सुखाने कशा प्रकारे राहू शकतात? जसे डोळ्याने रूप पाहिल्यावर पापी अकुशल चित्ताची उत्पत्ती होऊन त्यातच गुरफटले जातो. शेवटी त्या पाप अकुशल चित्ताच्या बंधनातील प्रवाहातच फिरत राहतो. त्यालाच गडनिवासी म्हणतात. पाप व अकुशल चित्तातच फिरायची सवय बनते व त्याची वर्तणूकही तशीच बनते. म्हणूनच जसा गुरु तसा चेला असं म्हटलं जातं. पुन्हा चपरंग भिक्कवे, पुन्हा भिक्खूंनो, जसा कानावर शब्द पडला, तो शब्द ऐकला, त्यानुसार पापी अकुशल चित्त धर्माची उत्पत्ती झाली आणि त्यातच गुरफटले. नाकाने गंध घेतला, वरील प्रमाणेच. जिभेने रसाची चव घेतली, वरील प्रमाणे. कायेला स्पर्शाची जाणीव झाली, वरील प्रमाणे. चित्ताने सत्य जाणले, त्याची सजगता जागी झाली. पाप अकुशल बेड्यात अडकला, तसा शेवटी पाप अकुशलाच्या बंधनातच गटंगळा घेत फिरत राहिला. तेव्हा त्याला गडनिवासी म्हणतात. पाप व अकुशल कर्मातच फिरायची सवय लागून त्याचे वर्तनही तसेच बनते. म्हणूनच त्याला जसा गुरु तसा चेला असं म्हणतात. अशा प्रकारे भिक्खूंनो, भिक्खू गडनिवासी गुरु सोबत राहणारे दुःखाला न जाणता सुखाने राहतात. हेच असतात सुप्त अवस्थेतील धोके. उत्त हे तंग भगवता, भगवान तेव्हा म्हणाले. 3 प्रकार असतात भिक्खूंनो. अंतर्गत अशुद्धता, अंतर्गत शत्रुता, अंतर्गत प्रतिस्पर्धी, अंतर्गत मारेकरी, अंतर्गत विरोधक यांचे 3 प्रकार. कोणते 3? लोभ. भिक्खूंनो, अंतर्गत अशुद्धता, अंतर्गत शत्रुता, अंतर्गत प्रतिस्पर्धी, अंतर्गत मारेकरी, अंतर्गत विरोधक. द्वेष. भिक्खूंनो, वरील प्रमाणेच. मोह. भिक्कवे, अंतर्गत अशुद्धता, अंतर्गत शत्रुता, अंतर्गत प्रतिस्पर्धी, अंतर्गत मारेकरी, अंतर्गत विरोधक. अशा प्रकारे भिक्खूंनो 3 प्रकार असतात. अंतर्गत अशुद्धता, अंतर्गत शत्रुता, अंतर्गत प्रतिस्पर्धी, अंतर्गत मारेकरी, अंतर्गत विरोधकाचे असे हे 3 प्रकार आहेत. अनर्थ जननो लोभो, लोभो चित्त पक्कोपनो. लोभ दुर्दैवाला कारणीभूत आहे. लोभाने चित्तात प्रकोप होतो, ते अशांत होते. भयाचे मायाजाल उत्पन्न होते. जे जागृत लोक आहेत त्यांनाच हे कळते. लोभी कल्याण जाणत नाही. लोभी धम्म पाहत नाही, सत्य पाहत नाही. त्यावेळी तो आंधळेपणाने अंधकारात वावरतो. अशा पुरुषावर लोभाचे वर्चस्व असते. द्वेष सुद्धा दुर्दैवाला कारणीभूत आहे. द्वेषाने चित्तात प्रकोप होतो, ते अशांत होते. भयाचे मायाजाल उत्पन्न होते. जे जागृत लोक आहेत त्यांनाच हे कळते. क्रोध व द्वेषात भ्रष्ट झालेला कल्याण जाणत नाही. दुष्ट धम्म पाहत नाही, सत्य पाहत नाही. तो त्यावेळी आंधळेपणात अंधकारात वावरतो. अशा पुरुषावर द्वेषाचे वर्चस्व असते. मोह सुद्धा दुर्दैवाला कारणीभूत आहे. मोहाने चित्तात प्रकोप होतो. चित्त अशांत होते. भयाचे मायाजाल उत्पन्न होते. जे जागृत लोक आहेत त्यांनाच हे कळते. मोहाने ग्रासलेला कल्याण जाणत नाही. मोहात गोंधळलेला धम्म व सत्य पाहत नाही. त्यावेळी तो आंधळेपणाने अंधकारात वावरतो. अशा पुरुषावर मोहाचे वर्चस्व असते. यालाच सुप्त अवस्थेतील धोके म्हणतात. उत्त हेतं भगवता तयोखो. भगवान तेव्हा म्हणाले, महाराज, खरंच 3 प्रकार आहेत पुरुषाचे. जे स्वभावाने अंतर्मुखी, स्वतःमध्ये रममाण म्हणून जन्मले जाणार आहेत किंवा जन्मले आहेत, त्यांना नेहमी दुःखात, त्रासदायक व हानिकारक अवस्थेत राहावे लागते. कोणते 3? महाराज, खरोखरच ते 3 प्रकार आहेत. लोभी पुरुष, जो स्वभावाने अंतर्मुखी म्हणून जन्मणार आहे, त्याला नेहमी दुःखदायक, त्रासदायक, हानिकारक अवस्थेत राहावे लागते. द्वेषी, कपटी,
खरंच महाराज तो अंतर्मुखी म्हणून जन्मणार आहे त्याला नेहमी दुःखदायक, त्रासदायक व हानिकारक अवस्थेतच राहावे लागते. मोहात गुरफटलेला पुरुष खरंच महाराज जो स्वभावाने अंतर्मुखी म्हणून जन्मणार आहे त्याला हानिकारक, दुःखदायक, त्रासदायक अवस्थेत राहावे लागते. अशा प्रकारे खरंच महाराज असे 3 प्रकारचे पुरुष असतात जे स्वभावाने अंतर्मुखी म्हणून जन्मले त्यांना नेहमी हानिकारक, दुःखदायक व त्रासदायक अवस्थेत राहावे लागते. लोभ, द्वेष व मोह यात गुरफटलेले नीच वृत्तीचे असे पुरुष निष्फळ वादात वेळ घालवणारे स्वतःच्या कर्मानेच स्वतःला जखमी करून घेतात. हेच सुप्त अवस्थेतील धोके आहे. भगवंत म्हणाले, राग, द्वेष, मोहाचे मूळ येथेच आहे. अनिच्छा, आसक्ती, रोमांच येथेच आहे. या सगळ्या विचारांच्या मुळाचा शोध घेऊन त्याला येथेच सोडून द्या. जसा एक मुलगा आपल्या हातातील पक्षी, कावळा आकाशात सोडून देतो, अशा प्रकारे हे सुप्त अवस्थेतील धोके असतात. परिसंय्यान सहिताती परिसंये सहिता. धोक्याचे संकटाचे सोबती असतात. आमंत्रित करणारे, वर्चस्व गाजवणारे, नियंत्रण ठेवणारे, वरचढ व शक्तिशाली असणारे, सर्व काही सोडून देणारे धोक्याचे संकटाचे सोबती. निर्भय असलेला पच्चेक संबुद्धो जो उन्नत आहे, निर्भीड आहे, अविचल, भय ज्याला माहीत नाही असा जो भीत नाही, जो भय आणि दहशतीला घाबरून पळत नाही, ज्याच्यावर कधी भयाचे रोमांच येत नाही असा तो फिरतो. कोणत्याही प्रकारच्या धोक्यात, संकटात अविचल, स्थिर राहतो. तलवारीसारखे असणाऱ्या एकशिंगी गेंड्यासमान फिरत असतो. एकटाच असा तोच असतो पच्चेक संबुद्धो. गाथेचा सारांश असा आहे, चारही दिशांकडून येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यापासून अबाधित राहतो. कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट व समाधानी राहतो. कोणत्याही धोकादायक परिस्थितीत, संकटात अविचल व स्थिर राहतो. तलवारीसारख्या एकशिंगी गेंड्याप्रमाणे फिरत असतो असा तो पच्चेक संबुद्ध असतो. धन्यवाद.